राहता नगर परिषदचे उपनगराध्यक्ष विजूनाना सदाफळ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राहता तालुक्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी नाना यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राहता नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी जबाबदारी सांभाळत असताना विजूनाना यांनी कधी पदाचा गर्व न बाळगता जनतेशी आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध जपले आहेत. नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असल्याने अल्पावधीतच त्यांनी जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी पालिका कार्यालयात थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी त्यांनी वॉटर बॉटल फ्रीज उपलब्ध करून दिला. कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी घेतलेला हा निर्णय सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की नाना हे केवळ उपनगराध्यक्ष नाही तर जनतेचे खरे सेवक आहेत. कोणत्याही नागरिकांची अडचण असो ते हसतमुखाने ऐकून घेऊन ती सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आज त्यांच्यावर जनतेचा मोठा विश्वास आहे. वाढदिवसानिमित्त दिवसभर शुभेच्छकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगर परिषदेचे कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि तालुक्यातील नागरिकांनी नाना यांना भेटून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जनतेशी कायम जोडलेले राहून विकास कामे आणि नागरिकांच्या प्रश्नासाठी झटणारे विजूनाना सदाफळ पाटील यांचा वाढदिवस यंदा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आलाय.
आज या ठिकाणी आमचे चुलते डॉक्टर विजय पुंडलिकराव सदाफळ यांचा वाढदिवस साजरा होत आहे. सर्व स्तरातून उत्स्फूर्त लोकांनी स्वागत केलेलं आहे. याच्यामागं कारण आमचं दैवत राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील, शालीनताई विखे पाटील यांनी जो नानांवर विश्वास टाकला, त्या विश्वासाला कधी नाना तडा जाऊन देणार नाही. त्यांचे आम्ही सदैव ऋणी आहोत. आणि नानांचं हे आज कॅबिनचं उद्घाटन बी आज 1 जूनलाच केलेलं आहे. साहेबांनी, नगरसेवक, नगराध्यक्ष यांनी खूप सहकार्य केलं कॅबिनच्या बाबतीत. शिवसाहेब असतील, आपले स्वाधीन गाडेकर असतील. आणि यानंतर म्हणजे येणाऱ्या काळामध्ये नाना नगरपालिकेचे कामं सुजयदादा आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करणारच आहे. डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे. तरी सर्वांनी त्यांना सहकार्य करावं अशी मी ही नम्र विनंती करतो. आज आपले राहता नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष आमचे मित्र होतोय. एवढा मोठा त्यांची चाहते एवढ्या मोठ्या वर्गाने इथं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. खरं आज आनंद वाटतो की नानाचा वाढदिवस एवढा मोठा पद्धतीने या ठिकाणी साजरा होतोय. पुन्हा एकदा नानांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. राहता शहरातील लोकप्रिय उपनगराध्यक्ष, उत्तम व्यावसायिक आणि बहुजन समाजाचे नेतृत्व असलेलं विजूभाऊ सदाफळ यांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्व जमलो. विजूभाऊ बाबतीत सांगायचं एकच शिस्तप्रिय व्यक्तिमत्व, उत्तम व्यावसायिक आणि उत्तम राजकारणी. आत्ताच्या हालाकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये एक चांगलं राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व म्हणून विजूभाऊंचं नाव लौकिक आहे. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून राहता शहराचा उपनगराध्यक्ष पदाचा धुरा त्यांच्या सांभाळत आहे. त्यांना या जन्मदिनानिमित्त एकच सांगू इच्छितो, त्यामुळे एक अपेक्षा करतो, स्वच्छ राहता सुंदर राहता ही संकल्पना आपण पुढे न्याल. या वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. निरोगी आयुष्य लाभो, उत्तम आयुष्य लाभो. धन्यवाद. आज माझ्या वाढदिवसानिमित्त मला सर्वांनी भरभरून प्रेम दिलं आणि सुजयदादा असेल, डॉक्टर राधाकृष्ण विखे जे असेल, मला या पदावर बसवल्याबद्दल मी त्यांची खूप ऋणी आहे. आणि इथून पुढं ते सांगतील त्या कामाचं मी अवलोकन करत आणि गावाची सुधारणा पण त्यांच्या हिशोबानेच आपण करू आणि गाव स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न जास्त करण्याचा प्रयत्न करू. आणि खूप आनंद वाटतो पदावर असल्यावर. जनतेने दिलेलं प्रेम हे मान्यच करावं लागणार आहे आणि त्यांच्या त्या प्रेमामध्ये आणि आपण नक्कीच उतरू आणि त्यामधून कामाचा पण आपण जास्त प्रयत्न करू.